आपकी अदालतमध्ये रवी शास्त्रींवर आरोप आहे की हे क्रिकेटमधल्या सुधारणेच्या विरोधात आहेत. रवी, सुप्रीम कोर्टाने लोधा कमिटी अपॉइंट केली आहे. खूप साऱ्या सुधारणा त्यांना करायच्या आहेत आणि मी तुमचं स्टेटमेंट पाहतो, इंटरव्ह्यू पाहतो, तुम्हाला कोणतीही सुधारणा नको आहे? नाही नाही, अजिबात नाही. मी असं कधीच नाही म्हटलं. मी म्हटलं की सुधारण्याची आवश्यकता आहे. इनफॅक्ट जे सुप्रीम कोर्ट लोधा कमिटीने ज्या सुधारणा दिल्या, मी तर समजतो की 80 किंवा 85% किंवा इम्प्लिमेंट झालंच पाहिजे. कारण कित्येक ठिकाणी ज्या ठिकाणी दांडका दिला पाहिजे, खूप गरज आहे. आणि 80 to 85% जास्त आवश्यक आहे ती आता सुधारणा बघा, ते करणं. म्हणतात की 3च्या ऐवजी 5 सिलेक्टर नाही असले पाहिजेत, 3च असले पाहिजेत. काय समस्या आहे? नाही, हे हे माझं म्हणणं आहे. जे 15% जे बाकी आहे, ते जर त्यांनी पूर्ण जर सुधारणा करावी लागली, तर माझ्या मते खूपच कठीण होईल. इतकं सोपं नाही राहणार ते. ते बोलण्यासाठी खूप सोपं आहे, पण जेव्हा सुधारणा करावी लागेल, तर ते प्रॅक्टिकली जे आहे, त्यामध्ये खूप समस्या येऊ शकतात. ते माझं माझं मत आहे. मी काय नाही काय म्हणत की समस्या आहे तुमची? जसं Selectors- जसं मी सिलेक्टर्स, मी तर म्हणतो हा खूप मोठा देश आहे आणि जितके लोक इंडियामध्ये क्रिकेट खेळत आहेत, जर तुम्ही पूर्ण जगात पाहिलं गेलं, तर त्यांची टोटल करा तितकी नाही होणार जितकी इंडियामध्ये लोक खेळत आहेत. तर जर आपली जी सिस्टीम आहे, खूप चांगली सिस्टीम आहे. कारण 5 झोन आहेत. 5 सिलेक्टर्स एक झोनमधून. तुम्हाला काय पाहायचंय, इंटिग्रिटीचे सिलेक्शन फेअर असावं ना. पण जर तुम्ही साईज पाहाल देशाची आणि 3 फॉर्मॅट आहेत गेमचे, 50 ओव्हर फॉर्मॅट्स, 20-20 फॉर्मॅट, तर माझ्या मते 5 सिलेक्टर्स तर असलेच पाहिजे आणि 10 टॅलेंट स्काउटची आवश्यकता पडेल. 2-2 एका झोनमधून. कारण मी आहे वेस्ट झोनमधून. तर तुम्ही मला सिलेक्टर बनवलं, मला काय माहित सेंट्रल झोनमध्ये कोण तरुण खेळाडू चांगला आहे किंवा सिस्टीम कशी आहे सेंट्रल झोनमध्ये, किंवा जर मी टॅलेंट स्काउटमध्ये आहे, मला कुठे जायचंय, मला कुठे माहिती आहे की कोणते कोच चांगले आहेत जे अंडर 15 लोकांना खेळवतात, किंवा कोणता अंडर 19चा कोच चांगला आहे. पण जर कोणी व्यक्ती सेंट्रल झोनमधून असेल किंवा मी आहे वेस्ट झोनमधून, मला सगळं माहिती आहे. मुंबईमध्ये कुठे गेलं पाहिजे किंवा पुण्यामध्ये कुठे गेलं पाहिजे, मला ती आयडिया असेल कारण मी खेळलोय त्या झोनमधून. तर माझ्या मते ते 3 खूप कमी आहे खरं आता सांगायचं जस्टिस तर. लोढा तर कधी क्रिकेट खेळलेच नाहीत. बघा, सुप्रीम कोर्टची जी रिकमेंडेशन आहे लोढा कमिटीचे, त्यांचा आदर केला पाहिजे. पण मी म्हणतोय की इन टोटल जसं तुम्ही म्हणाल ते पण त्यांनी कुलिंग तर- ऑफ पिरियड. त्यांनी म्हटलं की जर तुम्ही एकदा ऑफिस बेरर बनलात तर 3 वर्षांची सुट्टी असेल, त्यानंतर दुसऱ्यांदा ऑफिस बेरर नाही बनू नाही, शकता. माझ्या मते तेही कमी आहे. कारण जर कोणत्या क्रिकेटरला बनायचंय, तर त्याला पण वाटेल की थोडा कंटिन्युटी असावी. 5 वर्ष असो किंवा 6 वर्ष असो, मग ठीक आहे, तुम्ही 3 वर्षांचा कुलिंग ऑफ पिरियड करा, मग घेऊन जा 6 वर्षे, ठीक आहे. पण आणि माझ्या मते जर कोणी चांगलं काम करत असेल, तर असं का असलं पाहिजे की 3 वर्षानंतर निघा? कारण तुम्हाला कसं माहिती पडेल की त्याची रिप्लेसमेंट म्हणून जो येत आहे, तो ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या व्यक्तीने, तो कंटिन्यू करू शकेल की नाही, त्याची काय गॅरंटी आहे? तर जर तुम्हाला भेटला कोणी चांगला व्यक्ती, जर रिइलेक्शनमध्ये जर त्यांना पुन्हा इलेक्ट केलं जाईल की ते आणखी 3 वर्ष करू शकतात, तर केलं पाहिजे. माझ्या मते 6 वर्ष तर असलंच पाहिजे आणि मग 3 वर्षांचा घ्या कुलिंग ऑफ पिरियड आणि मग परत या 6 वर्षांसाठी. बघा, हे आता काही नाही करू शकत कारण रिकमेंडेशन्स आणि जजमेंट पास झालंय. पण माझ्या मते अजूनही बोलणं होऊ शकतं. पण असं जेव्हा रेकमेंडेशन दिलं, मग तेव्हा रवी शास्त्री बरोबर, सुनील गावस्कर बरोबर, सचिन तेंडुलकर बरोबर काही चर्चा केली, कोणी सल्ला घेतला? अनफॉर्च्युनेटली माझ्यासोबत चर्चा नाही झाली. मी जर माझ्यासोबत चर्चा झाली असती, तर मी जे तुम्हाला सांगतोय, मी नक्कीच एस्टीम सुप्रीम कोर्ट जजेसना त्यांची तेच आणखी बोललो एक असतो. सूचना आहे, 70 वर्षांपेक्षा जर वय असेल, कोणी नाही, मंत्री असो, नाही, नाही, ऑफिसर असो, नाही, जसं मी म्हणतोय, मी खूप मंत्री लोकांबरोबर मी मोठा झालोय. जसं आमच्या वेळेस वानखेडेजी होते, मग त्याच्यानंतर होते साल्वेजी, मग आले माधवराव सिंधिया, मग शरद पवार, मग जेटलीजी आले होते IPLमध्ये थोड्या काळासाठी. आणि मी म्हणेन की जबरदस्त ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे जसं कोणी समजा शरद पवार 70च्या वरती आहेत, अजूनही पार्ट ऑफ द सिस्टीम आहेत. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. मग श्रीनिवासन असो तामिळनाडूचे 70च्या वर आहेत. तुम्हाला काय म्हणायचंय की हे ॲडमिनिस्ट्रेटर चांगले नाहीयेत?
जबरदस्त ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. कारण कधी कधी अनुभवाची आवश्यकता आहे. जसं मी आणि हे मला या गेमने शिकवलंय की देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर एक्सपिरियन्स. तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेलात, कोणतीही रिटायरमेंट नाहीये सुप्रीम कोर्ट जजला. ते तर 80-90 वय असणारे सुद्धा असतात. जोपर्यंत जर त्यांना आहे पाहिजे ते चांगलं करू तर शकतात. त्याचा वापर करा ना. कारण माझ्या मते यंगस्टर खूप काही शिकू शकतात. कारण मी एक गोष्ट सांगतो आणि मी मानतो यामध्ये की ठीक आहे, जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन येतो आणि तुम्ही जर कम्पेअर कराल क्रिकेट मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेटरवर 90% लोकांना क्रिकेटबद्दल कदाचित काही माहिती नसेल. पण त्याच गोष्टीवर मी म्हणेन 90% ऑफ द क्रिकेटर्सना ॲडमिनिस्ट्रेशनचं काहीच माहिती नसेल. लिहून देतो मी हे. तर हे जरा सांभाळून पाहावं लागेल. कारण हे असं नाही झालं पाहिजे की जर 6 महिन्यांनंतर तुम्ही सगळे सुधारणा करून टाकली. समजा सगळी सुधारणा करून टाकली, रिकमेंडेशन आणि फर्स्ट क्लास चालू लागलं, तर पूर्ण शुभेच्छा दिल्या पाहिजेत लोधा कमिटी, सुप्रीम कोर्टाला. पण बाय चान्स जर गडबड झाली स्टेट असोसिएशनमध्ये किंवा BCCIमध्ये किंवा इंडियन टीमच्या परफॉर्मन्समध्ये 6 महिन्यानंतर, मग जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल? मग नाही सोडू Justice- शकत. जस्टिस लोधाला जबाबदारी घ्यावी लागेल. ज्याने केलंय रिकमेंडेशन, तर जर शुभेच्छा पाहिजे आहेत, तर मग जर नाही चाललं तर मग ते झेलावंही लागेल. पण तुमच्याबद्दल असं म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टी तुम्ही BCCIच्या बाजूने म्हणत आहात, कारण BCCI कडून करोडो रुपये मिळत आहेत. अजिबात नाही. मी यासाठी म्हणालो 90% 85% सुधारणा करा. कारण जर दांडक्याची गरज आहे काही ठिकाणी, तर तो द्यावा लागेल कदाचित. आणि माझ्या मते जे रिकमेंडेशन आणलंय गव्हर्नन्समध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, हँडलिंग ऑफ फायनान्समध्ये, जी इलेक्टोरल प्रोसेस आहे खूपच चांगली आहे. कारण इथे प्रॉक्सी वॉक्सी नाही चालणार. चांगले सिस्टीम असली पाहिजे. एक CEO अपॉइंट करा, CFO अपॉइंट करा, प्रोफेशनल अपॉइंट करा. खूपच चांगल्या गोष्टी आहेत. पण मी पुन्हा म्हणतो, बोलणं असलं पाहिजे सुप्रीम कोर्टासोबत. कारण जेव्हा सुधारण्याची वेळ येईल ना, तर मग समजेल की पूर्ण गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात की नाही. भले मुदगल समितीची गोष्ट असतो, भले लोढा समितीची गोष्ट असो, हे देणं कोणाचं आहे? BCCIचंच देणं आहे ना. तुम्ही तर क्रिकेटवर कंट्रोलच नाही करू शकलात. तेही सोडून द्या, जेव्हा मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तिथेही तुम्ही डिफेंड नाही करू शकलात. मग ही तुमचीच तर हार झाली ना. तुम्ही आता आलाच आहात तर तुम्हीच एक्झिक्यूट करा ना. का घाबरतात एक्झिक्यूट करण्यासाठी? कारण सुधारणा करा ना. तुमचं जे परसेप्शन आहे, तुमचं जे परसेप्शन आहे की जे काही BCCI करतात ते चुकीचं आहे, हे अगदीच अयोग्य आहे. जर तुम्ही दुसरे स्पोर्टिंग इन्स्टिट्यूशन पाहिले या देशातले, तर ते 10% पण नाही आहेत BCCIच्या तुलनेत. जर BCCI इतकंही खराब असतं, मी मान्य करतो खूप बदलांची आवश्यकता आहे, मान्य करतो मी. पण जर ते इतकंही खराब असतं तर 2-3 वर्ल्ड कप नसतो जिंकलो. तुमचे विराट कोहली, सचिन तेंडुलकर, कपिल देव, गावस्कर हे सगळे नसते आले. तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करत आहात, BCCI जवळ चांगला पैसा आहे, तर याचा अर्थ असा नाही की BCCI अगदीच कडे असलं check and पाहिजे. balance तर नसेल. तेच तर 85% मध्ये आहे. अगदीच आहे. मी काय म्हटलं, तुम्ही ऐकलं नाही का? मी काय म्हणालो गव्हर्नन्समध्ये, फायनान्समध्ये, पैसे वाटण्यामध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, वोटिंग सिस्टीममध्ये नक्कीच सगळं असलं पाहिजे तिथे रिकमेंडेशन. मग तुम्हाला चेक अँड बॅलन्स पण येईल, माहीतही पडेल की कसं पैसा डिस्ट्रीब्यूट झालाय आणि कोणतं राज्य कसा वापर करत आहे त्या पैशाचा. ग्रासरूट लेवल लोकांना संधी मिळत आहे की नाही हे सगळं माहिती पडेल. मी असं विचारू इच्छिते की तुम्ही एक चांगले क्रिकेटर आहातच आणि चांगले कॉमेंटेटर पण आहात. तर तुमच्या कॉमेंट्रीचा सगळ्यात बेस्ट मोमेंट कोणता होता? तुमची सगळ्यात बेस्ट कॉमेंट्री कुठली होती? 6 more into the stands. India win the World Cup. Dhoni goes big. It's 6 more. India win the World Cup after 28 years.